प्रत्येक व्यक्ती जी गंभीरपणे विचार करते, आपल्या जीवनावर चिंतन करते, त्यांच्यापुढे एक प्रश्न हा सतत येत असतो आणि तो म्हणजे तारण प्राप्ती, सार्वकालिक जीवन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये साल्वेशन म्हणतो, मुक्ती म्हणतो. आणि सर्व धर्म ह्याच तारण प्राप्तीविषयी, साल्वेशनविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात, बोध करतात. वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला या तारण प्राप्तीविषयी सांगत असतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तारण प्राप्तीविषयी विचारण्यात आलं, परंतु प्रश्न हा संख्येवर विचारण्यात आला की तारण प्राप्ती झालेले किंवा होणारे जास्त आहेत की थोडे आहेत. दिस वॉज अ क्वांटिटेटिव्ह क्वेश्चन अँड जीसस आन्सर्स इट इन अ क्वालिटेटिव्ह फॉर्म. प्रभू येशू ख्रिस्त संख्याच्या दृष्टिकोनातून उत्तर देत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त ह्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण आपल्या तारण प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे केलं पाहिजे याविषयी बोध करत आहे. पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त अगदी ठामपणे सांगत आहेत की तारण प्राप्ती आहे, साल्वेशन इज रिअल. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक दाखला देत आहे. त्या दाखल्यामध्ये जो मालक आहे किंवा घरधनी आहे तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वर हा दरवाजा उघडणार आहे. घर जे आहे ते घर म्हणजे साल्वेशन किंवा तारण प्राप्ती, आणि जो दरवाजा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्या दरवाजातनं आपण प्रवेश केला पाहिजे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हेच रूपक आपल्या पुढे मांडत आहे. मी द्वार आहे आणि माझ्याद्वारे तुम्ही प्रवेश केला तर तुमचं तारण प्राप्ती निश्चित आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि म्हणून पहिली गोष्ट तारण प्राप्तीसाठी आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करणे. वी आर डिस्ट्रॅक्टेड, आपलं लक्ष विचलित झालेलं आहे आणि म्हणून ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण ह्या जगातल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत असतो. आणि अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला आठवण करून देत आहे की तारण प्राप्तीकडे नेणारा जो मार्ग आहे तो अरुंद आहे. इट इज अ नॅरो गेट. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तावर आणि त्याच्या शिकवणुकीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण ख्रिस्ताकडे वळलो, त्याच्या शिकवणुकीचं अवलोकन केलं, इफ यू फॉलो द वे ऑफ द लॉर्ड, देन डेफिनेटली salvation would be a path for us. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ख्रिस्तावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त ह्याविषयी बोध करताना दुसरी गोष्ट आपल्याला आठवण करून देतो आणि ती म्हणजे ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करणे ही एक शिस्त आहे. माय डिअर पीपल, faith is a discipline. Unless we have discipline, we cannot be deepening in our faith. आणि म्हणूनच ख्रिस्ताची जी शिकवण आहे, ख्रिस्ताची ज्या आज्ञा आहेत आणि सेवा करण्याची ख्रिस्ताची जी शिकवण आहे त्यामध्ये वाढल्याशिवाय आणि ती शिस्त आपल्या जीवनामध्ये आचरणात केल्याशिवाय आपल्याला ह्या अरुंद दरवाजाने प्रवास करणे शक्य नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, केवळ ओठाने नाही तर आपल्या आचरणाने आपण प्रभूचा अनुकरण केलं पाहिजे. वी नीड टू फॉलो जीसस थ्रू आवर बिहेवियर. आपल्या ॲक्शन्सने आपण ख्रिस्ताचं अनुकरण केलं पाहिजे आणि तेव्हाच आपण जणू काही प्रतिख्रिस्त म्हणून जीवन जगू आणि प्रभू येशू ख्रिस्त जो अरुंद दरवाजाने आपल्याला प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करीत आहे त्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतं. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आणखीन एक गोष्ट आठवण करून देत आहे की आपलं जे शिक्षण आहे, आपला जो हुद्दा आहे, आपल्याकडे जी शक्ती आहे ते आपलं तारण करू शकत नाही, तर आपली श्रद्धा आणि त्या श्रद्धेनुसार आपण जसं जीवन जगतो ते आपल्याला तारण प्राप्तीसाठी उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आजच्या दिवशी तारण प्राप्तीचा विचार लक्षात ठेवून
आणि जो अरुंद दरवाजा आहे त्याचा विचार लक्षात ठेवून आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्यावी, प्रभू येशू ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करून आपल्या जीवनाचं परिवर्तन करावं आणि ज्या सर्व राष्ट्रांचं तारण होणार आहे त्यामध्ये आपला सहभाग आपण कसा करून घ्यावा यावर चिंतन केलं पाहिजे। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देत आहे की आपण तारण प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, तारण प्राप्तीसाठी आपण ख्रिस्तामध्ये दृढ झालो पाहिजे। आपण सर्वांच्या तारणासाठी प्रयत्न करावेत आणि आपलं तारण प्राप्त करून घ्यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया।